नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। मागच्या वर्षी सुद्धा भीमशक्तीच्या वतीने 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला नाना पटोले, विलास मुक्तेमवार आणि बाकीचे महाराष्ट्रातले आमचे भीमशक्तीचे नेते उपस्थित झालेले होते। याही वर्षी आम्ही 12 तारखेला 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संघटनेच्या वतीनं नागपुरामध्ये साजरा करणार आहोत। या मेळाव्याला आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रित केलेलं आहे। तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली तथागतांचा मार्ग आम्हाला दिला, की जो मार्ग अहिंसा, प्रेम, करुणा, सद्भावना शिकवतो असा विचार आम्हाला दिला। आणि तेव्हापासून नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, विविध राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय। त्यामध्ये एकच भूमिका असते की या देशामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे, सद्भावना निर्माण झाला पाहिजे, अहिंसा आणि करुणा अशा पद्धतीनं हा भारत देश शांततेच्या दिशेने पुढे गेला पाहिजे, ही त्यामागची प्रमुख भूमिका। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून या देशातल्या गोरगरीब माणसाला संविधानाच्या रूपानं सगळे अधिकार प्राप्त करून दिले, की ज्यामुळं एक माणूस पुढारलेला आणि दुसरा ज्याची प्रगती शून्य आहे अशा माणसाची प्रगतीच्या दिशेनं त्याला घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले। आणि त्याचबरोबर माणसानं सुखी आणि समृद्ध जीवन जगावं, शांततेच्या मार्गाने जावं, यामागे या मागे बाबासाहेबांची भूमिका एक वेगळी होती। आणि त्या दिशेनं बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आम्ही साजरा करत आलेलो आहोत। दीक्षाभूमी परिसराला खूप करण्यावरून आंबेडकरी अनुयायी नाराज होते आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात खूप मोठं जन आंदोलन इथे झाले। राज्यसभेचे सदस्य या नात्याने तुम्ही कसे बघता याकडे आणि विकासासाठी तुमच्याकडे काय? नागपूर मधल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं हेच म्हणणं आहे की ते एक पवित्र आमच्यासाठी स्थान आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची गरज नसताना त्या ठिकाणी खोदकाम करून अंडरग्राउंड बनवणं, पार्किंग बनवणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा विसंगत वाटतात। ही भूमिका नागपूरकरांची आहे, तीच भूमिका माझी आहे आणि अशा पद्धतीनं ते होता कामा नये या मताचा मी आहे। आंबेडकरी अनुयायी एक नारा सतत देत आहे की व्यासपीठावर भाजपच्या RSSच्या नेत्यांना आमंत्रित केल्या जाते, बहुजन संघटनवादी नेत्यांना आमंत्रित केल्या जात नाही, हा एक विरोध नेहमी होत असतो। यावर काय? नाही, आता प्रश्न असा आहे की माननीय दिवंगत गवई साहेबांनी दीक्षाभूमी स्मारकाचा विकास केला, त्याच्यावर एक समिती नेमली, त्यांच्या पश्चात ती समिती काम करत आहे। आता त्यांचा लुकआउट आहे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं।
बहुजन समाजाचा आक्षेप, त्या आमच्या लोकांचा आक्षेप जरी असला तरी शेवटी त्या समितीला सुद्धा काही गोष्टी समजणं आवश्यक आहे. कारण एका बाजूनं आम्ही नेहमी ओरडत असतो, एका बाजूला संघभूमी आणि दुसऱ्या बाजूला दीक्षाभूमी. हे समीकरण पण जुळत नाहीये ना. आणि म्हणून जनतेतनं जो आवाज उठतो तो समर्पक. दीक्षाभूमीसाठी काही तुम्ही प्रायोजन करणार आहात का? बघा, मी सामाजिक न्याय मंत्री असताना दीक्षाभूमीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी आणि दीक्षाभूमीचा जो स्तूप आहे त्याचं काम सुरू होतं त्या काळामध्ये. त्यावेळेस माननीय तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सुरुवातीला 1 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातनं शासनाच्या वतीनं देण्याचं काम आम्ही केलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शासनाच्या वतीनं अनेकदा अनुदान मिळाल्यामुळं दीक्षाभूमीचं काम पूर्ण होऊ शकलं, की ज्यामुळं आज लाखोच्या पटीत लोक त्या ठिकाणी तथागत आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. राहिला प्रश्न माझ्या खासदारकीचा, खासदार फंडाचा, तर निश्चितपणे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 2 महिन्यानंतर आमचंच सरकार येणार आहे. आणि मग आमचं सरकार आल्यानंतर त्यासाठी जर प्रपोजल आलं तर निश्चितपणे आम्ही त्या प्रपोजलचा विचार करू आणि त्याप्रमाणे सहकार्य करण्याचं काम करू. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात. जी नाराजगी अनुयायामध्ये आहे त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही जनतेला काय अपील करू इच्छिता? आपण बघा, 5 डिसेंबर 6 डिसेंबरला म्हणजे 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं. देशभरातनं लाखोच्या पटीत लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. कुठल्या पोलिसाची गरज नसते, कोणाची कार्यकर्त्यांची गरज नसते. आमचा माणूस येतो, अत्यंत आदरपूर्वक बाबासाहेबांना नतमस्तक होतो आणि आपल्या मार्गाने निघून जातो. दीक्षाभूमीवर सुद्धा काही वेगळं नाही आहे. दीक्षाभूमीवर येणारा माणूस हा त्या ठिकाणी श्रद्धेने येत असतो, तथागतांना बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि तो आपापल्या गावी आपापल्या ठिकाणी निघून जातो. त्यामुळं मला वाटत नाही की अशा एका मोठ्या सोहळ्यामध्ये कुठलंही गालबोट लागेल असं कुठलंही काम आपल्यातला माणूस करणार नाही. कुठलाही अनुचित प्रकार तो घडून आणेल अशी शक्यता फार कमी आहे.